नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती 2024 साठी सराव प्रश्नसंच घेऊन आलोत. यामध्ये जीकेचे तसेच लेटेस्ट ज्या काही चालू घडामोडी बघा ते दोन्ही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. आजचा आपला पार्ट आहे बघा 5वा आणि यामध्ये सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केले, तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस हा पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो? तर पर्याय क 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबर हा दिवस बघा पोलीस स्मृती दिवस म्हणून पाळला जातो. तर 2 जानेवारीला बघा पोलिसांचा रेझिंग डे हा बघा 2 जानेवारीला साजरा केला जातो. पर्याय ब आहे 1 एप्रिल. तर 1 एप्रिलला RBIचा स्थापना दिवस हा साजरा केला जातो. दुसरा प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय ड मनोज पांडा. तर मनोज पांडा यांची 16व्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाच्या जागेवर करण्यात आली आहे? तर निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागेवर बघा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अगोदर बघा सौम्या कांती घोष, अजय नारायण झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू आणि निरंजन राजाध्यक्ष या चौघांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु निरंजन राजाध्यक्ष यांनी बघा सदस्यपदी असमर्थता दर्शवल्या कारणाने त्यांच्या जागेवर आता मनोज पांडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता 16 वित्त आयोगाचे सदस्य किती झाले आहेत? तर 4 सदस्य झालेले आहेत. तर 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऋत्विक रंजनम पांडे यांची 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अरविंद पनगारिया यांची नियुक्ती करण्यात आली 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी. सध्या भारतामध्ये कितवा वित्त आयोग सुरू आहे? तर 15वा. भारतामध्ये 15वा वित्त आयोग सुरू आहे आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर NK सिंग हे त्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत. तर KC नियोगी कोण होते? तर पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते KC नियोगी. तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला नाही? तर पर्याय ब महात्मा गांधीजी यांना बघा भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला नाही. तर वरीलपैकी सर्वांना मिळाला म्हणजे गोविंद वल्लभ पंत तर यांना बघा 1957 साली मिळाला. भगवान दास यांना 1955 साली आणि लता मंगेशकर यांना 2001 साली भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. कोणाला मिळाला नाही? तर महात्मा गांधीजी यांना. चौथा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर पर्याय अ 1 एप्रिल 1935. 1 एप्रिल 1935ला बघा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. तर RBIचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? तर बघा पर्याय ब 1 जानेवारी 1949. 1 जानेवारी 1949 रोजी RBIचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर बघा 28 जानेवारी 1950. 28 जानेवारी 1950 साली सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. मित्रांनो, परीक्षेमध्ये बघा 26 जानेवारी किंवा 28 जानेवारी असे 2 ऑप्शन विचारले जातात. तर ते दोन्ही उत्तर आपले बरोबर असणार आहे. तर जी काय आता तलाठी भरती पार पडली तर त्यामध्ये बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही 28 जानेवारी 1950 असा ऑप्शन होता. तरी आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे की परीक्षेमध्ये दोन्ही ऑप्शन विचारले जाऊ शकतात, 26 किंवा 28. त्यानंतर 15 ऑगस्ट 1970. तर 15 ऑगस्ट 1969ला बघा इस्रोची स्थापना करण्यात आली होती. 5वा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? तर पर्याय ड पुणे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे बघा पुणे या ठिकाणी नाही. तर कोणत्या ठिकाणी आहे? छत्रपती संभाजीनगर,
नागपूर तसेच पणजी या तीन ठिकाणी बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. 6वा प्रश्न आहे, ई ग्राम स्वराज्यामध्ये या आर्थिक वर्षात कोणती ग्रामपंचायत प्रथम आली आहे? तर पर्याय क मोरेवाडी कोल्हापूर. मोरेवाडी कोल्हापूर ही ग्रामपंचायत बघा या आर्थिक वर्षात प्रथम आली आहे. 7वा प्रश्न आहे, भारत देशाच्या तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? तर पर्याय ब राष्ट्रपती. राष्ट्रपती हे बघा भारत देशातील तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख असतात. तर भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू. आणि द्रौपदी मुर्मू ह्या बघा भारतातील तिन्ही सैन्य दलाचे सध्या प्रमुख आहेत. 8वा प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला खालीलपैकी कोण आहे? तर पर्याय अ अरुणिमा सिन्हा. अरुणिमा सिन्हा ही बघा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला आहे. तर पहिली महिला कोण आहे? तर बघा जुंको ताबेई. जुंको ताबेई ही बघा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील पहिली महिला आहे. तर पहिली भारतीय महिला कोण आहे? तर बचेंद्री पाल. बचेंद्री पाल ही बघा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला आहे. 9वा प्रश्न आहे, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय ब रवींद्र शोभने. तर रवींद्र शोभने यांना बघा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले. तर रवींद्र शोभने हे कोण होते? तर बघा 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे पार पडले अमळनेर या ठिकाणी, तर त्याचे ते अध्यक्ष होते आणि यांनाच विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. पर्याय ड आहे अशोक सराफ. तर अशोक सराफ यांना बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 तसेच संगीत नाटक अकादमी पुरस्कार या 2 पुरस्काराने बघा अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आले. पर्याय क आहे शंकर महादेवन. तर शंकर महादेवन यांना बघा 2024 मध्ये ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शंकर महादेवन यांना. आणि पर्याय अ आहे प्यारेलाल शर्मा. तर प्यारेलाल शर्मा यांना लक्ष्मी नारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले प्यारेलाल शर्मा यांना. 10वा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रध्वज सर्वप्रथम कोणत्या व्यक्तीने फडकवला होता? तर पर्याय क पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा भारताचा राष्ट्रध्वज सर्वप्रथम फडकवला होता. तर पहिले पंतप्रधान कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू. 11वा प्रश्न आहे, मानवामध्ये एकूण गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? तर पर्याय अ 23. मानवामध्ये बघा एकूण गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. एकूण गुणसूत्रे किती असतात? तर 46. 12वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात कोणते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे? तर पर्याय ब लोणार. लोणार सरोवर हे बघा बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. 13वा प्रश्न आहे, 52 दरवाजांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हटले जाते? तर पर्याय अ छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या शहराला बघा 52 दरवाजांचे शहर असे म्हटले जाते. 14वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या जातीच्या शेळ्या ह्या प्रसिद्ध आहेत? तर पर्याय ब सुरती. सुरती या जातीच्या शेळ्या बघा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. 15वा प्रश्न आहे, श्रीमत दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर पर्याय क नारायण सूर्याजी ठोसर. नारायण सूर्याजी ठोसर यांचा बघा श्रीमत दासबोध हा ग्रंथ आहे. 16वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर पर्याय अ ठाणे. महाराष्ट्रात बघा सर्वात जास्त महानगरपालिका ठाणे या जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, आता चालू घडामोडीचे प्रश्न आपण कव्हर करूया. तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? तर पर्याय अ लोकेश मुनी.
लोकेश मुनी यांना बघा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुसरा प्रश्न आहे QS रँकिंगनुसार कोणते विद्यापीठ भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे? तर पर्याय क JNU विद्यापीठ नवी दिल्ली हे बघा QS रँकिंगनुसार भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे. तिसरा प्रश्न आहे इस्रोला कोणत्या मिशनसाठी जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्कार हा जाहीर झाला आहे? तर पर्याय क चंद्रयान 3 या मोहिमेसाठी बघा अमेरिकन जॉन एल जॅक स्विगर्ट ज्युनियर पुरस्कार हा बघा जाहीर झाला आहे. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर श्रीधर सोमनाथ. चौथा प्रश्न आहे लंडन येथील कॉमनवेल्थ युवा चॅम्पियन 2024 साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर पर्याय ड दारसिंग खुराना यांची बघा लंडन येथील कॉमनवेल्थ युवा चॅम्पियन 2024 साठी निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे खुल्या स्कीफ युरो चॅलेंज नौकायान स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्या आहेत? तर पर्याय ब इटली या देशामध्ये बघा खुल्या स्कीफ युरो चॅलेंज नौकायान स्पर्धा ह्या पार पडल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय ड 11 एप्रिल रोजी बघा राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस हा बघा साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे ICC वन डे क्रिकेट वर्ल्ड कप 2027 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर पर्याय ब साऊथ आफ्रिका या देशामध्ये बघा ICC वन डे क्रिकेट वर्ल्ड कप 2027 चे आयोजन हे करण्यात येणार आहे. 2023 चे आयोजन भारत या देशामध्ये करण्यात आले होते, ज्याचा विजेता बनला होता बघा ऑस्ट्रेलिया हा देश बनला होता. उपविजेता होता भारत. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून GI टॅग प्राप्त झाले आहे? तर पर्याय ड सावंतवाडी या ठिकाणच्या बघा राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून GI टॅग प्राप्त झाले आहे. मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे 24 GKचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.